अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात सामाजिक न्याय व समतेच्या रक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात महामोर्चा। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। एकजूट हीच ताकद, संविधान हाच मार्ग यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात सामाजिक न्याय आणि समतेच्या रक्षणासाठी दिनांक 13 जुलै 2025 सोमवारला उपवर्गीकरण विरोधी आंदोलन समिती तालुका देवगर्जा जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने देवगर्जा शहरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूजनीय भंते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आल्यानंतर सदर मोर्चाची सुरुवात झाली। महापुरुषांच्या घोषणांचा जय जयकार करत सदर मोर्चा बस स्टँड चौकात आल्यानंतर तेथे पूजनीय भंते यांनी सामूहिक त्रिश्रम पंचशील घेतली। संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकासहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते। द्वितीयंपि ओकासहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते। तृतीयंपि ओकासहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि ते। यमहं वदामि तं वदेथ। समुदाय घ्या। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। त्यानंतर उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या संदर्भात काही मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले। मनोमाकडा घुसलाय रे, अरे भांडण लावून सत्तेची, अरे हे दोघात भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलाय रे। भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलाय रे। जाळ टाकलं मन हे तो तांड, वर्गीकरणाचा तो तांड त्यांच्या मेंदूत घुसलाय रे। भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलाय रे। नाही केला भेदभाव आरक्षणात अभिमान, सर्व जाती धर्माच्या साठी हा भीम वागलाय नेवान। मनोवादाच्या जाळ्यात, मनोवादाच्या जाळ्यात वाघ अन्नाचा फसलाय रे। भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलाय रे। आणि भीमाच्या विचाराची नका करू तोडफोड, आपल्या आपल्या स्वार्थासाठी कोणी बोलन तुम्हा गोड। अरे ज्याच्या फितोरीनं लेकरू अन्नाचं रुसलंय रे। भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलाय रे। अरे वेगळं होऊ नको भावा, नाही राहणार तू सुखी। ये आजादी सुटी है, देश की जनता भुकी है। हे कोण म्हटलं होतं आंदोलनासाठी ना? अरे वेगळं होऊ नको भावा, नाही राहणार तू सुखी। आणि आजादी आहे झुटी, राहील भाऊची जनता भुकी। अन्न भाऊचं वाक्य हे, अन्न भाऊचं वाक्य हे सुवाशाला गवसलंय रे। भांडण लावून सत्तेची पोळी भाजाया बसलंय रे। जय भीम। समाजासाठी कायम खंबीरपणे उभे असलेल्या समता सैनिक दलाच्या काही वृद्ध महिलांनी सुद्धा गीतातून आपली महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली।
नेल्याव माय महिला माझ्या दिल्लीला नेल्याव माय रेल्वे मागे एक भवानी समता सैनिकाची दखल घेऊनी रेल्वे मागे एक भवानी चारुताईला मध्ये घेऊनी कशी मजा केली व माय आणि बाय 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 कशी मजा केली व माय महिला माझ्या दिल्लीला नेल्याव माय महिला माझ्या दिल्लीला नेल्याव माय 22 महिलाची यादी करानी समता सैनिकाची दखल घेऊनी 22 महिलाची यादी करानी समता सैनिकाची दखल घेऊनी जंतर मंतर उभ्या केल्याव माय आणि बाय 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 जंतर मंतर उभ्या केल्याव माय महिला माझ्या दिल्लीला नेल्याव माय महिला माझ्या दिल्लीला नेल्याव माय उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या संदर्भात पूजनीय भंते व समता सैनिक दलाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. संविधान सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा लढा आहे. आपल्या हक्कासाठी आणि भावी पिढ्यांच्या भविष्याकरता या ऐतिहासिक महामोर्चात समता सैनिक दलासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. सदर मोर्चा हा शांततेत पार पडल्यानंतर उपवर्गीकरणाच्या संदर्भात पूजनीय भंते व बौद्धाचार्य गौतम खरात यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया. भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन. तसेच आज ह्या मोर्चामध्ये खेड्यापाड्यातून आलेले उपासक उपासिका उन्हात अनाथ ते या ठिकाणी बसले. तर या मोर्चाचा एक मुद्दा होता की वर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे. तर वर्गीकरण हे रद्द का झालं पाहिजे तर वर्गीकरणामध्ये जे काही आपले भावंड आहेत ते आपल्या विरुद्ध किंवा याच्या विरुद्ध एक मूड बांधत आहे. बाबासाहेबांनी असं कोणाला सांगितलं नाही कोण जातीला सारखं दिलेलं आहे पण न समजल्यामुळं त्यामध्ये हा दोष तयार होत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता एका वाक्यात सांगितलं पण मी थोडंसं सांगतो की एका नगरामध्ये एक राजा आहे आणि तो राजा त्या नगरात फिरतो चक्कर मारतो. का मारतो तर माझ्या नगरामध्ये सगळे नगरवासी एकदम सुखी समाधानी असले पाहिजेत आणि म्हणून तो चक्कर मारतो. सगळे सुखी समाधानी आहेत पण एक जण वेशीच्या बाहेर अगदी श्रीमंत झालेले आहेत सुखानं जीवन जगतात आणि ज्याला बाबासाहेब नाही कळाले ते मात्र आज आपल्याला रस्त्यावर कळाले दिसतात आणि त्यांची आपल्याला कोणती परिस्थिती दिसते. म्हणून एवढंच सांगणं आहे की प्रत्येकाने या कामाची कात धरली पाहिजे. हे जे काही आमचा मोर्चा आहे याचं एक अनुकरण केलं पाहिजे एवढं सांगून हे माझे 2 शब्द मी आज शहरामध्ये देवळाच्या तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने भव्य आणि दिव्य असा मोर्चाचं आयोजन आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये करण्यात आलं होतं. तर यामधील प्रमुख मुद्दे असे होते की जे आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचं असं मत आहे की हे आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे हा भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे. संविधानाने असा राज्य सरकारला कोणताच अधिकार दिलेला नाही की त्यांनी उपवर्गीकरण करावं म्हणून आणि हा जो कायदा आहे हा संसदेमध्ये पास झाला पाहिजे त्यावेळेसच त्याचं अंमलबजावणी राज्य सरकार करू शकेल. परंतु असं कोणतंही हे करणं म्हणजे योग्य मार्ग न शोधता दोन्ही समाजामध्ये दोन्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याकरता हे दोन्ही सैनिक म्हणजे दोन्ही समाज एकत्रित न राहता कसे एकमेकाच्या विरोधात उभे राहतील हा प्रयत्न करण्याचा इथल्या या सरकारचा हा जो भाव आहे. परंतु आमचं असं मत आहे की जे संविधान म्हणजे आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करत आहे त्यांना असं एक मत आहे आमचं माझं म्हणणं आहे की आपण जोपर्यंत एका दिलानं एका संघटनेनं कोणताही निर्णय घेऊ किंवा आपण कोणतेही आंदोलन करू तर त्या आंदोलनाला यश निश्चितच मिळेल. परंतु जर आपण फुटून जर कोणतेही आंदोलन केलं जाईल तर त्या आंदोलनाला कधीही यश मिळणार नाही. आणि म्हणून आजचा जो आमचा या ठिकाणी जो मोर्चा होता हा मोर्चा कोणी विशिष्ट जातीच्या किंवा प्रवर्गाच्या विरोधात नसून ज्या सरकारने
हे लागू करण्याचा प्रयत्न करतायत त्या सरकारच्या विरोधामध्ये आमचा हा जन आक्रोश मोर्चा होता. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय. या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय सांगाल? या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो की हे जर तुम्ही हे रद्द जर केलं नाही तर याचे परिणाम आंबेडकरी समाज हा पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आपलं आंदोलन करेल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करेल की बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि कोणतंही आंदोलन करायचं असेल तर हा आंबेडकरी समाज नेहमी संविधानाच्या मार्गानेच करत आलेला आहे. आणि म्हणून आम्ही या शासनाला एक विनंती करत आहोत की त्यांनी या उपवर्गीकरणाच्या नांदी न लागता गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज या 59 जाती आहेत या एका जीवाला तशा पहिल्यापासून नांदत आल्या आहेत तसंच त्यांना भाव द्यावं आणि त्यांच्याकरता चांगल्या आणखीन काही योजना असतील त्या सुद्धा राबवाव्या. परंतु या उपवर्गीकरणाच्या भानगडीत सरकारने